नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चपात्या तुंबडून ही कुठली रेसिपी? अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे बरं का. आणि एकदा केली ना, मुलं तुम्हाला पुन्हा करायला सांगणार एवढी गॅरंटी देऊन मी सांगते. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतलेलं आहे 2 कप इतकं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीसाठी मीठ थोडंसं आणि मिसळून घेतलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून ना कणिक मळून घेऊयात. कणिक जरा ही घट्ट मळायची बघा. अगदी जास्त आपण चपातीसाठी मळतो ती जरा सैलसर मळतो बघा, तितकी सैलसर मळायची नाही. पण अगदी अति जास्त कडक सुद्धा ठेवायची नाही, चांगली मर्दून मर्दून अशी नरम करायची बघा. तर इथं सध्या माझ्याकडे चपात्या नव्हत्या, पण जर तुमच्याकडे शिळ्या चपात्या उरल्या किंवा एक्स्ट्राच्या चपात्या झाल्या किंवा मळलेली कणिक असेल तर त्याच्यापासून पटकन हा नाश्ता करू शकता. पण आता तर इथं संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी मुलांसाठी खास हा पदार्थ करत असल्यामुळे इथं कणिक मळून घेतली सुरुवातीला. आता मळलेली कणिक झाकून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत इथं बघा थोड्या भाज्या घेतल्यात. ते म्हणजे ना छोटे कांदे असल्यामुळे 3 घेतले, 2 सिमला मिरची, 1 टॅमॅटो घेतला आणि हिरवी मिरची घेतले. आता टॅमॅटोच्या आतला बीचा भाग आणि जे टॅमॅटोचं पाणी असतं ना ते आपल्याला घ्यायचं नाही बघा, काढून टाकायचं आहे. फक्त टॅमॅटोचा वरचा भाग असतो ना साल, तेच आपल्याला घ्यायचं आहे. आता इथं घेतलेल्या भाज्या ना तुम्ही बारीक बारीक चिरून घेऊ शकता. इथं मी रफली मोठ्या चिरणार आहे, कारण चॉपरमध्ये ना ह्या सर्व भाज्या ह्या बारीक करून घेणार आहे. त्याच्यामुळे ना इथं रफली चिरून घेते. चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे छान एकसारख्या सर्व भाज्या बारीक होतात. आपला इथं टॅमॅटो चिरून झाला आहे. आता इथं सिमला मिरची घेतली. सिमला मिरचीच्या देठाचा कडला भाग काढून घ्यायचा, आतमधला बी कडला भाग असतो ना तो सुद्धा काढून घ्यायचा आणि मग सिमला मिरचीसुद्धा रफली इथं चिरून घेतली. आता इथं टॅमॅटो का नाही ते जरा लहान आहेत बघा, म्हणून 3 घेतलेत. मोठे मोठे घेतला ना 2 घेऊ शकता. अगदी अति जास्त मोठा असेल तर 1 घेतला तरीसुद्धा चालेल. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू. म्हणजे कसं पुढील येणारे सर्व छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. माझा नेहमी एकच हेतू असतो, ते म्हणजे व्हिडिओ साधे सोपे असावे, अतिशय पौष्टिक असावे, घरच्या साहित्यात होणारा पदार्थ असावा, जेणेकरून तो सर्वांना करून पाहता यावा. आता इथं बघा मी चॉपर्समध्ये का नाही कांदा रफली चिरलेला घातला. या चॉपरमध्ये बारीक बारीक असा चिरून घेतला. चिरलेला कांदा खाली एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवला. आता त्याच चॉपर्समध्ये ना टॅमॅटो आणि सिमला मिरची घातले. त्याचबरोबर आपण एक हिरवी मिरची घेतली होती ती सुद्धा घातले आणि अगदी छान बारीक करून घेतले बघा. दोन्ही एकत्रच घालून बारीक केलं. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे, अर्धी पळी इतकं तेल घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा हलका तांबूस रंग असपर्यंत ना परतून घेऊयात आपण. कांद्याला बघा हलका छान तांबूस रंग आला. आता आपण ज्या भाज्या चिरल्या होत्या ना त्या घालूयात. जसं की आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो, सिमला मिरची आणि एक हिरवी मिरची घातली होती. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे सर्व परतून झालं की थोडंसं चवीसाठी मीठ घालून ना पुन्हा हे चांगल्या प्रकारे असं परतून घेतलं बघा. गॅस हा मीडियम टू फास्ट ठेवायचा, बारीक ठेवायचं नाही, कारण मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटतं म्हणून. आता इथं घालत आहे ते म्हणजे पनीर. 50 ग्रॅम इतकं किसलेलं पनीर इथं घातलेलं आहे बघा. बारीक तुकडे तुकडे करून घालू शकता, पण अगदीच बारीक तुकडे करायचे आहेत बरं का. शिवाय तुम्ही खिसलेलं पनीर घातलात ना तर अतिउत्तमच. आता हे सुद्धा चांगलं 1-2 मिनटं इतकं परतून घेतलं आहे बघा. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. भाज्या ह्या परतत असताना ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर ह्याला पाणी सुटेल म्हणून. आता ह्या भाज्या आपल्या परतून झाल्या बघा. आता खाली एका भांड्यामध्ये ना आपण काढून घेऊयात, म्हणजे कसं त्या थंड होतील. आणखीन काय आपल्याला हे साहित्य घालायचं हे पुढे तुम्हाला दाखवतेच, पण तोपर्यंत ह्या भाज्यांना थंड व्हायला ठेवूयात. आता बघा तोपर्यंत का नाही इथं कणिकसुद्धा आपली चांगल्या प्रकारे भिजले बघा. आता छोटे जसे आपण फुलके करतो का नाही तेवढा गोळा घेतो ना, अगदी तेवढा गोळा इथं घेतला आहे बघा. छोटे छोटे साधारण लिंबाच्या आकारापेक्षा जरा मोठा. आता हा कणकेचा गोळा आहे का नाही त्याच्यावर सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून जशी चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं, पण मधीतनं घडी वगैरे घालायची नाही बघा. पण जितकं पातळ जमेल ना तितकं पातळ लाटून घ्यायचं बरं का. ह्याचं कारण ना तुम्हाला मी पुढे सांगते. मस्त एक गोल गरगरीत अशी चपाती लाटून घेतली बघा आणि मस्त इथं पातळ करून घेतली. आता तुम्हाला इथं समजत असेल, मग इथनं घडी वगैरे बिलकुलसुद्धा घातलेली नाही. आता ही चपाती लाटून झाली ना बाजूला ठेवूयात आणि अशाच एकूण 4-5 इतक्या चपात्या करून घेतल्यात. आता ह्या भाजून घेऊयात. तर गॅसवरती तवा ठेवला आहे, तव्याला थोडंसं तूप घातलं आहे आणि ही चपाती भाजून घेऊयात. तर लाटल्यामुळे ना भाजायला वेळ लागत नाही, लगेच भाजले जातं. पण ह्याला काय मी तेल वगैरे लावलेलं नाही बघा, मोकळ्या कोरड्याच नुसत्या ह्या चपात्या भाजून घेतल्यात. तुम्हाला वाटलंच तर तेल किंवा तूप लावून हलक्या थोड्याशा ह्या चपात्या भाजून घेऊ शकता. आता इथं 5 ते 6 इतक्या चपात्या भाजून झाल्यात माझ्या बघा. तोपर्यंत ना इथं भाजीसुद्धा आपली थंड झाली. त्याच्यामध्ये इथं घालत आहे चिली फ्लेक्स. थोडंच घातलं बघा, कारण मुलं खाणार आहेत का नाही म्हणून. आणि ऑर्गेनो थोडंसं घातलं आहे. आता हे सर्व ना आपण ह्याच्यामध्ये मिसळून घेऊयात. तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल बरं का आजच्या रेसिपीचा. तर आता मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं. तर इथं बघा चीज आहे का नाही ते इथं मी खिसून घेतलं आहे.
ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता. मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं का नाही, मग इथं भरभरून असं चीज घालून घ्यायचं बघा, जेणेकरून हा पदार्थ आणखीन चविष्ट आणि मुलांच्या आवडीचा बनणार, शिवाय पिझ्झाला टक्कर देणारा असा हा पदार्थ आहे बरं का. आता हे सर्व मिसळून झालं की बाजूला ठेवूयात. जसं आपण पिझ्झासाठी वर भाज्या लावतो का नाही, तसं सर्व भाज्यांचा इथं आपला हा मसाला तयार झाला. आता आपण केलेल्या चपात्या घेतल्यात, तर एका चपातीचे ना 2 भाग करून घेतलेत. साधारण इथं 4 ते 5 चपात्या इतक्या मी मधीत अशा चिरून घेतल्यात बघा. आता एक चपातीचा भाग घ्यायचा, अर्धा, बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. आपण तयार केलेला आता मधोमध असा मसाला घालायचा, भरपूर घालायचा, एक साधारण 2 चमच इतका. आणि बघा, एक उजवीकडली बाजू घ्यायची आणि एक डावीकडली बाजू घ्यायची आणि एकावरती एक अशी ठेवून घ्यायची, जसा काय आपला समोसा कसा असतो तसा. आणि बघा असं दाबून घ्यायचं आणि असं उलटं ठेवायचं, जेणेकरून ते उघडणार नाही, ओपन होणार नाही. सेम आता दुसरा तुम्हाला दाखवते. मध्यभागी असं भरायचं आपण केलेला मसाला आणि बघा एकावर एक असं ठेवून घ्यायचं दाबून. भाज्या हे आतमध्ये दाबायचे, जेणेकरून बाहेर येणार नाहीत. असं उलटं ठेवायचं, कारण आपण हे भाजून घेणार आहोत, तर उलटं ठेवूनच भाजायचं, जेणेकरून हे उघडून ह्याच्यातनं भाज्या बाहेर येणार नाहीत. आता बघा तुम्हाला 2 ते 3 असे हे समोशासारखा आकार देऊन दाखवलेला आहे. अगदी काही अवघड नाही, करायला सोपं आहे. आता ह्या चपात्यांवरती ज्या अर्ध्या आहेत ना, त्याच्यावरती मी डायरेक्ट हा मसाला ठेवून घेतला. पण तुम्ही चपातीला पिझ्झा सॉस किंवा टॅमॅटो केचप असं लावून घेऊ शकता. आता हे जरा हे बाजूला ठेवूयात. इथे घेतले एक मोठी चपाती, जे आपण केलेल्या छोट्याच चपात्या, त्या छोट्याच चपात्या आहेत. तर बघा, जी कच्ची थोडी बाजू होती ना, ती खाल्ल्या बाजूला ठेवायची आणि भाजलेली बाजू आहे ना, त्या बाजूला इथं मी टॅमॅटो केचप लावून घेतला सगळीकडे चपातीला. आपण केलेला मसाला एका बाजूला ठेवून घेतला बघा, असा भरभरून सगळा मसाला ठेवून घेतला. जितका मसाला असेल ना, तितकं खायला स्टफिंग जेवढं जास्त असेल ना, तितकं छान लागतं. आणि बघा दुसरी चपातीची बाजू उचलून ह्याच्यावरती ठेवायची आणि हलकंसं असं दाबून घ्यायचं. अति जास्त दाबायचं नाही, नाहीतर ह्याच्यातला सॉस बाहेर येतो आणि आपण जो मसाला, जी भाजी भरली ना, ती पण बाहेर येते म्हणून. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती इथं पॅन ठेवला आहे बघा आणि बटर घातलं आहे. आणि जसं समोसाचा आकार आपण दिलता ना, ते ठेवून घेणार आहोत. जसे जागा होईल तसं ठेवून घ्यायचं आहे. आता एका वेळेस इथं 4 इतके बसलेत बघा, इतके ठेवलेत. हे चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. एका बाजूने भाजलेत असं वाटलं की हे पलटी करून घेऊयात. बटर लावल्यामुळे आणि भाजून घेतल्यामुळे ना, मस्त क्रिस्पीपणा, ह्याला कुरकुरीतपणा येतो बघा. दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर बघा, ज्या थोड्याशा कडा आहेत ना, त्या थोड्या कच्च्या वाटतात, म्हणून असं उभं ठेवायचं, जेणेकरून ह्या कडासुद्धा भाजल्या जातील. खाली गॅस मिडियम ठेवायचा. आणखीन इथं राहिलेले सुद्धा हे जे पॉकेट दिसतात ना, ते आता आपण इथं भाजून घेणार आहोत. अगदी तुम्ही तूप लावून भाजून घेऊ शकता किंवा तेल लावून भाजून घेऊ शकता. एकदम मस्त छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा, खरपूस, जेणेकरून ना खायला छान चविष्ट लागतं म्हणून. आता बघा, जे आतमध्ये ठेवलेत ना, त्यांना पण इथं थोडंसं बटर घातलं आहे, जेणेकरून हे चांगल्या प्रकारे भाजत जाईल म्हणून. आणि हे सगळीकडे जे भाजलेले वाटतात ते आता आपण एक एक करून काढून घेणार आहोत. तुम्हाला म्हणले होते बघा, चपात्या ह्या पातळ ठेवायचं, ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते. पातळ चपात्या असल्या ना, तर हे लगेच भाजलं जातं, शिवाय खायला देखील चवीला भारी लागतं. कारण चपात्याच वरती जाड गव्हाच्या पिठाचं असलं तितकंसं खायला टेस्टी लागत नाही. त्याच्यामुळे वरचं जे चपातीचं आवरण आहे ते पातळ असावं आणि आतमध्ये भरपूर मसाला असावा. पातळ असल्यामुळे काय कुरकुरीत कडकपणासुद्धा छान येतो, म्हणून चपाती ही पातळ लाटायची. सर्व भाजलेले काढून घेतलेत. आणि बघा, आपण मोठ्या चपातीवरती ना टॅमॅटो केचप लावून मसाला ठेवला होता, आता ते सुद्धा बटर घालून इथं भाजून घेत आहे. मस्त मंद आचेवरती बारीक गॅस करून भाजायचा. आवाज तर तुम्ही ऐकलाच. आता कढायला जरा कच्चं वाटतंय, म्हणून असं उभं ठेवून ते सुद्धा भाजून घेतलं बघा आणि काढून घेऊयात. बघा, तुम्हाला म्हटले होते ना, पिझ्झाला टक्कर देण्यावारी रेसिपी आहे का नाही? मग मुलांना पिझ्झा म्हटलं की फार आवडतो. असे पदार्थ जर मुलांना बनवून दिले ना, तर अगदी आवडीने मागून मागून खातील. आणि आहा, बघा चीज आपण ह्याच्यामध्ये घातलं होतं, ते बघा कसं मेल्ट झालंय, किती छान दिसतंय. तितकंच चवीला भारी लागतंय बरं का. मुलांना बाहेरचे अनहेल्दी पदार्थ देण्याच्याऐवजी घरच्या घरी तुम्ही नक्कीच असा पिझ्झा मुलांना बनवून देऊ शकता. शिवाय अतिशय पौष्टिक असं आहे की नाही बघा बरं. च्या अगोदर तर मी वेगवेगळे पौष्टिक पिझ्झाचे प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. पे पात्रामध्ये बटाट्याच्या चकत्या ठेवून पिझ्झा केला, गव्हाचा मिनी पिझ्झा केला, मोठा पिझ्झा केला आपण, त्याचबरोबर गव्हाचा बेस करून पिझ्झा केला. असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्ही खूप छान त्यांना प्रतिसाद दिलेलाच आहे. शिवाय आज सुद्धा एकदम नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी मुलांना असलं काहीतरी खायला हवं असतं बघा. तुमच्या जर सकाळच्या चपात्या उरलेल्या असतील तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे पिझ्झा किंवा असे छोटे हे पॅकेट्स बनवून देऊ शकता. आवडीने मुलं खातात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.